सेलू बाजार ते अकोला रोडवर टोल नाक्याजवळील घटना प्राप्त माहितीनुसार सकाळी 11:15 सुमारास नवी मुंबईवरून वर्धासाठी जात असलेले कार क्रमांक MH43BK 6284 ही समृद्धी हायवे सेलू बाजार लोकेशन 218 वर उभा असलेला ट्रक क्रमांक MH04HD 9981 याला जबरदस्त धडक दिल्याने 2 जागीच ठार तर 2 गंभीर जखमी झाले आहे। अपघाताची माहिती संजय इंगोले यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली। त्यांनी तात्काळ जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अविनाश भोयर पाटील तसेच समृद्धी लोकेशन कारंजा 108 डॉक्टर भास्कर राठोड सर, पायलट आतिश चौहान शेलू बाजार लोकेशन 108 पायलट सोनू पाटील शिंदे डॉक्टर आडोळे सर तसेच लोकेशन मालेगाव 108 तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन जखमी असलेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय शेलू बाजार येथे आणले। त्यांची नावे सौ दीपाली पराग सोनार वय 40 व मुलगी रुजुलू पराग सोनार वय 17 वर्ष राहणार नवी मुंबई यांना शेलू बाजार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले होते। ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामध्ये पराग आणि मुलगा अनुष हे अडकून पडलेले होते। त्यावेळी अग्निशमक दल समृद्धी महामार्ग यांनी ग्राइंडने कारचा पत्रा कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढले। त्यातील मृतकाची नावे पराग सोनार वय 44 वर्ष, अनुष सोनार वय 17 वर्ष राहणार नवी मुंबई। त्यावेळी हायवे पोलीस HSP टीम, महाराष्ट्र सुरक्षा रक्षम टीम, अग्निशमक दल सेलू बाजार लोकेशन येथे टीम प्रामुख्याने घटनास्थळी हजर होत्या। सदर ट्रक फेल असल्यामुळे साईडला उभा होता अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी वाशिममधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।